लोकमान्य प्रतिष्ठानचे पहिली जोडी मैदानामध्ये. विपुल जोशी 11 या संघाचा एक प्रतिनिधी द्या आम्हाला. चला, पंचांनी सामन्याला सुरुवात करायची. हितेश संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय. लोकमान्याचे दोन्ही फलंदाज संघासाठी उत्तम कामगिरी करण्यासाठी तयार. एक धाव घेण्यात यशस्वी. पहिलं खातं उघडलेलं आहे लोकमान्याचं. एक धाव, एक चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यात हितेश तयार. सुंदर असा हा चौकार साकार झालेला आहे. रो एकूण 5 धावा मिळालेल्या आहेत. नो बॉल आणि चौकार. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु असफल. निर्धाव. हितेशचा पुढचा चेंडू. सुंदर स्वतःच्याच गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हितेश कडून. थोडा पंचांनी काही सेकंदासाठी गेम थांबवायचा आहे. चार चेंडू फेकले गेलेत. 7 धावा आहेत. ओके, चला, स्कोरबोर्ड रेडी झालेला आहे इथे. हितेश, तुझं षटक टाकण्यासाठी तू सुरुवात कर. 4 चेंडू 7 धावा. वाईड चेंडू, अवांतर धावेची भर. एकूण धावसंख्या 8. 4 चेंडू फेकले गेलेत. पहिलं षटक चालू आहे. हितेश उत्कृष्ट षटक. स्वतःच्या गोलंदाजीवरती सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाही. ह्या एका धावेने एकूण धावसंख्या झालेली आहे 9. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. 9 धावा झालेल्या आहेत. आणि हा चौकार, गच्चा क्षेत्ररक्षणाचा हा परिणाम. एकूण धावसंख्या झालेली आहे 13. पहिल्या षटकात 13 धावा निघालेल्या आहेत. अशा प्रकारे हे पहिलं षटक संपलेलं आहे. आता दुसरं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय? सौरव. सौरभ आपल्या संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी तयार. त्यांना सामना करतोय लोकमान्य प्रतिष्ठानचा हा सुमेश फलंदाज. ही जी जोडी आहे रोहित आणि सुमेश, एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारी ही जोडी. जशी पूर्वी आपल्या भारतीय संघामध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीने आपण या जोडीकडे पाहायचो, त्याच पद्धतीची ही जोडी सुमेश आणि रोहित. सौरभ संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी तयार.
पंचांकडून वाईडचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर. एकूण धावसंख्या 14. हलकासा टटवलाय. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. दुसऱ्या षटकातला एक चेंडू फेकला गेलाय. थोडासा कान मंत्र दिला जातोय यष्टीरक्षकाकडून. कर्णधार देखील असू शकतो. पाहूया दिलेल्या कान मंत्राचा काही फरक पडतो का. क्षेत्ररक्षकांना तयार राहण्याचा इशारा कर्णधाराकडून. सौरभचा पुढचा चेंडू टाकण्याची तयार. त्याला सामना करतोय रोहित. सुंदर चेंडू. निर्धाव. 2 चेंडू फेकले गेलेत. एकूण धावसंख्या झालेली आहे 15. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू फेकले गेलेत. 2 चेंडू. सौरभचा दुसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. वाईड चेंडू. पंचांकडून इशारा. एका धावेची भर. अवांतर धाव. एकूण धावसंख्या झालेली आहे 16. अवांतर धावेंचा हा रतीब लोकमान्य प्रतिष्ठानच्या या धावसंख्येत भर घालतोय. पुढचा चेंडू हलकासा टटवलाय पंचांकडून. स्टंपिंग झालेला आहे. यष्टीचित केलेला आहे रोहितला. वाईड चेंडू ठरवलेला आहे पंचांनी. एका धावेची भर. फलंदाज बाद. आणि आता आलेला आहे बंटी. अजिंक्य रहाटे. प्राण कुठे आहे. प्राण कृपया व्यासपीठावर ये, कारण मी आता गतप्राण होतोय. लवकर ये प्राण. तीन बॉल 19. उत्कृष्ट असा बॉल. डॉट. 4 बॉल 19. पाच बॉल 20. वाईट बॉल. अतिरिक्त धाव 21. उत्कृष्ट अशी फिल्डिंग.
वाईट बॉल. डेड बॉल. 2 ओव्हर 23 रन. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 3 रन वाचवले आहेत आपल्या संघासाठी. 24 रन धावसंख्या. 2 ओव्हर 1 बॉल 24. प्रोजेक्टेड स्कोर 44. करंट रन रेट 11. वाईट बॉल. 25 रन झालेले आहेत. 1 बॉल 25 आणि अतिरिक्त धाव 26. या पिच वरती बॉलरला काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाहीये. 26 रन झालेले आहेत. अतिरिक्त धाव वाईट 27. काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. मधोमध बॉल सोडायचा स्टंपच्या. अतिरिक्त धाव वाईट. एक बॉल 6 रन दिलेले आहेत. धावसंख्या झालेली 28. 2 ओव्हर 1 बॉल 28. अतिरिक्त धाव वाईट. सरळ सिंपल सोडण्याची आवश्यकता. काही एक्स्ट्रा करू नका. 29 आणि उत्कृष्ट असा शॉट आउट. हेच टाकायची गरज आहे. डॉक्टर खाडे मनोहरला मिस करत असतील. पंचरत्नचा चांगला खेळाडू त्यांनी घेतला नाहीये. मनोहर आणि नवदीपचे लाडके यश पालव. दोन बॉल 29 आणि हा अतिरिक्त धाव वाईट. आणि हे शॉट यश पालव. उत्कृष्ट असा शॉट. 34 रन. थर्टी फोर. 3 बॉल 4 बॉल 35. 2 ओव्हर 4 बॉल 35 रन झालेले आहेत. करंट रन रेट 13.12. उत्कृष्ट असा शॉट आणि हे 4 रन. 39. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा शॉट आणि हे 3 रन वाचवलेत आपल्या संघासाठी. 1 रन आलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 40. 2 विकेट 3 ओव्हर. शेवटची ओव्हर.
नेक्स्ट मॅच नवदीप बॉईज वर्सेस वक्रतुंड बॉईज. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसाची. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे. वक्रतुंड बॉईज आणि नवदीप बॉईज दोन्ही कॅप्टन्स स्टेजवरती यायचं आहे. शेवटची मॅच आजची. उद्या सर्व प्लेयर्सला विनंती आहे. आपले सामने 4 वाजता चालू होणार आहेत, तर सर्व प्लेयर्सला विनंती आहे वेळेवरती यायचं आहे. सोमवार वर्किंग डे आहे. शेवटची ओव्हर बघूया 6 बॉल मध्ये किती रन लोकमान्य प्रतिष्ठान बनवते. एक्केचाळीस. उत्कृष्ट बॉल, डॉट बॉल. वाईट बॉल. 42 42 42. वाईट बॉल आणि हा अतिरिक्त 5 रन. 47. 2 बॉल 47. शेवटची ओव्हर 4 बॉल बाकी आहेत शेवटचे. करंट रन रेट 14.10. तीन बॉल 48. तीन बॉल 48. 3 चेंडू 48 धावसंख्या. 49 झालेली आहे धावसंख्या. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव. काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाहीये बॉलर्सला. आणि अतिरिक्त धाव. बॉलर्सला विनंती आहे ओव्हर लवकर संपवायची आहे. 51. तीन बॉल मध्ये 11 रन. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि आणि 4. उत्कृष्ट अशी बॅटिंग अजिंक्य रहाटे. अजिंक्य रहाटे यांच्याकडून 13 रन झालेले आहेत 7 बॉल मध्ये. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर 7 बॉल 13. कुत्र्याला बाहेर काढायचं. कुत्र्याला बाहेर काढायचंय. मंडळाचे कार्यकर्ते कोणी असतील तर गौरव प्लीज. चला शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चला आणि हा शेवट
चा चेंडू, 1 रन धाव. 56. 56 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये काय करतायत. आणि अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धाव संख्या झालेली आहे 57. 5 बॉल मध्ये 17 रन आलेले आहेत या ओव्हरला. आणि हा विकेट. शेवटच्या बॉलला चेंडू कॅच आउट. आपले लाडके पालव आउट झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे टॉस उडून घ्यायचंय. नवदीप बॉयज ने टॉस जिंकलेला आहे. नवदीप बॉयज ने टॉस जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. आम्ही 3-3 ठेवलेत. नाही तर स्कोरच होतो. 58 रन, 58 रन्स टू विन. विपुल दोशी 11 ला जिंकण्यासाठी 58 रनांची आवश्यकता आहे. 58, 58. 24 बॉल 58 रन. सामन्याला सुरुवात करायची. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. विनंती आहे अंपायर्सला. अंपायर्सचं जेवण बाकी आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला. गोलंदाज रोहित पहिली ओव्हर घेऊन येतोय आणि हा 4 रन. हितेश बारिया
पहिल्या बॉलला 4 रन आलेले आहेत. 23 बॉल मध्ये 54 रन पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट 14. 14चा रन रेट आहे. रिक्वायर्ड रन रेट 14. 15. उत्कृष्ट असा बॉल, उत्कृष्ट अशी आणि उत्कृष्ट असं फिल्डिंग केलेले आणि रनआउट. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे आहेत. डायरेक्ट हिट केलेले आहे. उत्कृष्ट बंटी. बंटीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. रनआउट झालेला आहे प्लेयर आणि तोही त्यांचा ओपनिंग प्लेयर आउट केलेला आहे. पहिली विकेट पडलेली आहे. 3 बॉल 4 रन 1 विकेट. 21 बॉल मध्ये 54 रन पाहिजेत. आणि 4 रन. धावसंख्या झालेली आहे 4 बॉल 8 रन 1 विकेट. उत्कृष्ट असा शॉट आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. डॉट बॉल. डॉट बॉल झालेला आहे. आणि 4 रन. शेवटच्या बॉलला 4 रन आलेले आहेत. 4 त्रिक 12. 12 रन 4 मारून काढलेले आहेत. प्रति ओव्हर सरासरी रन रेट 15.33. 15 रन प्रत्येक ओव्हर मध्ये. उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि हा रनआउटचा चान्स होता आणि हा मिस झालेला आहे. नो बॉल दिलेला आहे. तेरा रन 1 ओव्हर 13. अतिरिक्त धाव 14. 1 ओव्हर 14. अतिरिक्त धाव 15 रन झालेले आहेत. सरळ बॉल सोडण्याची आवश्यकता. या पिच मध्ये काही गरज नाहीये टर्न करण्याची. आणि हा उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आपल्या संघासाठी 3 रन वाचवलेले आहेत. एक बॉल 16 रन झालेले आहेत. एक बॉल 16. 17 बॉल मध्ये 42 रनांची आवश्यकता. आणि हा उत्कृष्ट असा शॉट. 4 रन आलेले आहेत. हितेशचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 16. 7 बॉल मध्ये 16 रन केलेले आहेत हितेशने.
2 बॉल 20 रन. आणि हा उत्कृष्ट असा शॉट, उत्कृष्ट अशी फिल्डिंग. फोर रन, 24 रन झालेले आहेत. हितेशचा इंडिव्हिज्युअल स्कोर 20. 8 बॉल मध्ये 20 रन केलेले आहेत हितेशने. आणि हा 4 रन. 9 बॉल मध्ये 24 रन आणि सर्व 4 रन केलेले आहेत. त्याने 4 मारलेले आहेत. आणि हे गेम चेंज, इकडून गेम चेंज झालेला आहे. एक 13 बॉल मध्ये 30 रनांची आवश्यकता. महत्वाचा प्लेयर आउट झालेला आहे विपुल दोशी 11चा. नेक्स्ट बॅट्समन मनोहर. 13 बॉल 30 रन. 13चा रिक्वायर्ड रन रेट. मनोहर पंचरत्नचे महत्वाचे प्लेयर, गोराईतले नावाजलेले प्लेयर आहेत मनोहर. बघूया आपल्या टीम साठी काय करतायत काय. आणि हा वाईड आणि हा 4 रन. काही गरज नाहीये, मॅच चाललेली आहे. 13 बॉल 25 रनांची आवश्यकता. तेरा बॉल 25 रनांची आवश्यकता. नवीन, नवीन कहाँ पे है? नवीन नवीन मनोहर. उत्कृष्ट असा 4 रन आलेले आहेत मनोहरच्या बॅट मधून. बारा बॉल मध्ये 21 रन. बारा बॉल 21. बारा बॉल 21. रिक्वायर्ड रन रेट 10चा आलेला आहे आता. 10 रन प्रति ओव्हर जिंकण्यासाठी विपुल दोशी 11 यांना पाहिजेत. लोकमान्य प्रतिष्ठानला मॅच जिंकायची असेल तर ही अत्यंत महत्वाची ओव्हर. 37. 12 बॉल 21 रन पाहिजेत. उत्कृष्ट अशी बॉल, उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे. डॉट बॉल, गुड बॉलिंग. डॉट बॉल. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. एक रन, एक चोरटी धाव घेतलेली आहे मनोहर यांनी.
रिव्हर्स स्वीप, 1 रन. आणि अजून एक अवांतर, चोरटी धाव काढलेली आहे, 2 रन काढलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 40. 9 बॉल 18 रन. 9 बॉल 9 बॉल. 13 रन, 18 runs required in 9 ball. आणि हा स्टंपिंग, बाबूदादाने स्टंपिंग घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग अमोल यांच्याकडून. 3 रन वाचवलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे 41. 7 बॉल मध्ये 17 रन पाहिजेत. 14चा रिक्वायर्ड रन रेट. उत्कृष्ट असा शॉट आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि रनआउटचा चान्स. अंपायर डिसिजन देतील. शांतता ठेवायची. अंपायर डिसिजन देतील. सर्व प्लेयर्स धावून आलेले. अंपायर्स देतील डिसिजन. आणि आउट. सहा बॉल मध्ये 17 रन पाहिजेत. बॉलिंग टाकतोय अमित. शेवटची मॅच नवदीप बॉयज वर्सेस वक्रतुंड बॉयज. उत्कृष्ट असा शॉट आणि रनआउटचा चान्स मिस केलेला आहे. 8 लाख. बेचाळीस. 5 बॉल 16 रन. आणि उत्कृष्ट असा 4 रन. 4 बॉल 12. अजूनही मॅच काही होऊ शकतं. रुपेश चव्हाण कुठे असतील? स्टेजवरती यायचंय. रुपेश चव्हाण. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. अमय यांच्याकडून उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 3 रन वाचवलेत आपल्या संघासाठी आणि महत्वाच्या वेळेत हे 3 रन वाचवलेले आहेत. 3 बॉल मध्ये 11. कंपल्सरी 3 बाउंड्री पाहिजेत. कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांनी ऐकायचंय. कंपल्सरी चेस आहे. 3 बॉल 11 रन. कंपल्सरी चेस.
आणि हा उत्कृष्ट बाहेर जात होता बॉल, अडवलेला आहे. 1 रन. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 2 बॉल 10 रन. अमित, उत्कृष्ट अशी बॉलिंग अमित यांच्याकडून. ओनर नो बॉल. 2 रन आलेले आहेत. काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही बॉलरला. 2 बॉल 8 रन. दोन बॉल 8 रन. शेवटची मॅच इंग्लिश कॉमेंट्री होणार आहे शेवटच्या मॅच साठी नवदीप बॉयजच्या. इंग्लिश कॉमेंटेटर फ्रॉम कोलकाता. बिटरवाडी एक्सप्रेस. चकावलेले आहे, रनरला चकावलेले आहे. आणि हा उत्कृष्टाचा शॉट. आणि हा नो बॉल. नो बॉल 5 रन दिलेले आहेत. नो बॉल. 2 बॉल 3 वरती आलेली आहे मॅच. अत्यंत अटीतटीचा सामना हा. लाईन का नो. 2 बॉल 3. या बॉल वरती मॅच आहे सर्व काही. एकदम अटीतटीचा सामना हा. आणि हा नो बॉल जिंकलेला आहे सामना हा. लोकमान्य प्रतिष्ठानच्या हातातली मॅच घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी मॅच झालेली आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. शेवटचा सामना हितेश बारिया